स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत पालकची शेव. त्यासाठी मी पालक घेतली आहे, तांदूळचं पीठ घेतलं आहे, जिरं घेतलं, हळद, मीठ घेतलं आहे, डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे, म्हणजे हिरवा मसाला घेतला आहे. आता आपण पालक मिक्सरमध्ये काढून घेऊया. त्याच्यातच पेस्ट टाकून घेतली मी. जिरं टाकून घेऊया थोडं आणि थोडा ओवा टाकून घेऊया. ओवा राहिला होता माझा सांगायचा, तो ओवा मी आता टाकते त्याच्यात. पण ओवा टाकून घेऊया थोडंसं. याच्यात हिंग पण टाकू शकतो, पण हिंग नव्हतं माझ्याकडे, जे अवेलेबल होतं मी त्याला. तर डाळीचं पिठामध्ये मी हळद टाकले, मीठ टाकूया स्वादानुसार. आता टाकून घेऊया. तोपर्यंत आपण गॅस गरम करायला ठेवलं आहे मी. आता टाकले पालकची पेस्ट टाकते मी. त्याच्यात तांदूळचं पीठ टाकून घेऊया. पीठ थोडं कडकच पाहिजे, त्यामुळे थोडंसं वाटलं तर वरतून टाकून घेऊ शकतो थोडं पीठ, त्यात नरम वाटत असेल तर. व्यवस्थित चोळून घेतले तेल लावून. आता आपण साच्याला तेल लावून त्याच्यात टाकून घेऊया पीठ आणि शेव बनवून घेऊया. मी पहिले जाड शेवचं लावलेली होती. जाड शेव पण छानच लागते, पण बारीक शेव अजून टेस्टी लागते खायला. ही जाड शेव आपण भाजीला वगैरे यूज करू शकतो. या शेवची भाजीसुद्धा बनवू शकतो, खूप छान लागेल. ही शेव आपण कधी ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर मधल्या भूकला त्यांना खायला कामात येईल. स्टोअर करून पण ठेवू शकतो आपण ही शेव. असं पालक मुलं खात नाही, तर याच्यात टाकून पालकची भाजी आपल्या मुलांच्या पोटात जाते आणि त्यांना विटॅमिन भेटतात. आता मी बारीक बनवते. बारीकच्या शेवची प्लेट लावलेली होती मी, आता बारीक बनवून घेते. बघू शकता तुम्ही, खूप मस्त. थोडं त्यांना मोठ्या गॅसवर मस्त व्यवस्थित क्रिस्पी होते तोपर्यंत तळून घ्यायची. लाल कलर येऊ द्यायचा थोडंसं. बारीक शेवला टाईम नाही लागत व्हायला, ते लगेच क्रिस्पी होते. एक मोठा गॅस केला, दोघं बाजूने आपण व्यवस्थित शेकू, त्यानंतर फ्राय करून घेऊया. बघू शकता तुम्ही, आपली शेव आता तयार झाली आहे. थोडा त्याच्यावर चाट मसाला टाकते. बघू शकता किती मस्त झाली, क्रिस्पी एकदम. बघा, हातात लगेच चुरा होतोय त्याचा. बघा, आपली शेव तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. टिल देन टेक केअर.